आज एक नवीन पॉइंट घ्यायचा, जसं बोललो होतो मी, इनवर्स ऑफ फंक्शन्स. ओके, इनवर्स फंक्शन्स बद्दल स्टडी करूया आज. ओके, तुम्हाला काय माहित आहे का आधी इनवर्स फंक्शन बद्दल? नाही सर. ओके, इनवर्स फंक्शन कधी ऐकलाय का अर्जुन? नाही सर. ओके, ठीक आहे, एकदम नाही. नवीन. ओके, ठीक आहे. कॉम्पोजिट फंक्शन आपण शिकलोय, त्याचं रिव्हिजन करायला सांगितलं होतं, ते आठवणं गरजेचं आहे तुम्हाला. कॉम्पोजिट फंक्शन, ओके, ते नंतर एका प्रॉपर्टीला 1-2 ठिकाणी लागणार आहे मला, त्यामुळे रिवाइज करायला सांगितलं होतं. ठीक आहे, इनवर्स फंक्शन शिकूया आपण आज. ओके, इनवर्स ऑफ अ फंक्शन. एखाद्या फंक्शनचं इनवर्स कसं फाइंड करायचं बघा. ओके, ते शिकायचं. मग कधी फाइंड करू शकतो ते पण शिकूया. फंडामेंटल डेफिनेशन मी लिहिणार आहे, किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करूया काय डेफिनेशन आहे. सपोज एक फंक्शन दिलंय, लेट y is equal to f of x असं फंक्शन आहे, and this function is defined, suppose हे फंक्शन डिफाइंड आहे फ्रॉम a to b. ओके, b म्हणण्यापेक्षा ठीक आहे चालेल माझ्या मते ग्रॅमॅटिकली, 1-1 and 1-2 फंक्शन. ओके, एक फंक्शन दिलंय f आपल्याला फ्रॉम a to b. ओके, ते फंक्शन काय 1-1 and 1-2 आहे. 1-1 and 1-2 म्हणजेच बायजेक्शन आहे. लक्षात आहे, बायजेक्शन फंक्शन आहे. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे बायजेक्शन शिकलोय आपण. ज्या फंक्शन 1-1 आणि 1-2 दोन्ही असते त्या फंक्शनला आपण बायजेक्शन म्हणतो. ओके, एक फंक्शन दिलंय f, हे बायजेक्शन आहे. ओके, देन there will be exist, there will be always म्हणूया वाटल्यास, तुम्हाला मोर करेक्ट, there will always exist. ओके, always exist another bijective function, एक दूसरा bijective function तिथं डिफाइंड होता है. always exist bijective function. बायजेक्टिव्ह फंक्शन त्याला कसं घेतो बघा, त्याला g नाव देऊया वाटल्यास. ओके, सपोज x is equal to g of y म्हणतो. ओके, and that is defined g from b to a. ओके, हे फंक्शन डिफाइंड कसं आहे, b to a आहे. ओके, इथं थोडंसं तुम्ही बघू शकताय, ऑब्झर्व करू शकताय. एक फंक्शन घेतलंय f of x, ते डिफाइंड आहे फ्रॉम a to b, आणि त्याचबरोबर ते फंक्शन बद्दल मोर इन्फॉर्मेशन दिलंय, दॅट फंक्शन इज 1-1 1-2, अँड त्याच्याच रिलेटेड एक असं फंक्शन इथं काय झालंय, एक्झिस्ट झालंय. ते फंक्शन आहे बायजेक्टिव्ह, म्हणजेच तो पण फंक्शन काय आलाय 1-1 1-2 फंक्शन आहे, अँड दॅट इज डिफाइंड फ्रॉम b to a. ओके, म्हणजेच त्याचा डोमेन इथं कोडोमेन आहे, त्याचा कोडोमेन इथं डोमेन आहे, इंटरचेंज झालेत. ओके, सच दॅट काय कंडिशन आहे बघा. समजा p, q इज अ एलिमेंट ऑफ f असं घेतलो, विल बी एलिमेंट ऑफ f. ओके, विल बी, किंवा ह्याला असं वेगळं, ठीक आहे, p, q बी एलिमेंट ऑफ f, बी एलिमेंट ऑफ f. ओके, मी काय घेतलंय बघा, p, q हे एलिमेंट f चं एलिमेंट आहे. ओके, आणि तुम्हाला माहित आहे f चे एलिमेंट्स ऑर्डर पेअर मध्ये असतात. ते p म्हणजे डोमेन मधले एलिमेंट, q म्हणजे रेंज मधले एलिमेंट. ओके, हे फंक्शन f चं एलिमेंट आहे p, q. तर बघा, मग q, p म्हणजेच p आणि q ला इंटरचेंज केलंय, विल बी एन एलिमेंट ऑफ g. ओके, समजा जर p, q एलिमेंट हा f चा एलिमेंट असेल, तर q, p जर तुमचा म्हणजेच p आणि q ला इंटरचेंज केल्यावर तो g चा एलिमेंट तुम्हाला मिळत असेल, तर त्यावेळेला तुम्ही
एफ अँड जी आर इनवर्स फंक्शन्स ऑफ इच अदर असं म्हणू शकताय. ओके, तुला कळतंय का बघा, दोन्ही फंक्शन्सना तुम्ही काय म्हणू शकताय, एफ अँड जी आर इनवर्स फंक्शन्स ऑफ इच अदर. त्याला कसं लिहू शकतो बघा आपण, अँड फंक्शन्स एफ अँड जी अँड फंक्शन्स f of x and g of x are said to be inverse functions किंवा inverse of each other. दोन्ही एकमेकांचे इनवर्स आहेत. ओके, त्याचं मीनिंग एकदम सिंपल आहे, समजण्यासाठी मी डिटेल लिहिलंय. ओके, शॉर्ट मध्ये सांगायचं झालं, समजा एक फंक्शन एफ ते फ्रॉम ए टू बी डिपेंड होत आहे आणि ते 1 1 अँड 1 2 फंक्शन आहे, म्हणजे बायजेक्टिव्ह फंक्शन आहे. मग त्याच्या रिलेटेड एक दुसरं फंक्शन इथे एक्झिस्ट झालंय जी that is defined from b to a. Okay, that is also bijective function. ज्या वेळेला f चे एलिमेंट p, q च्या फॉर्म मध्ये असतील, जर हे एलिमेंट f मध्ये असेल तर त्याचा रिव्हर्स फॉर्म मधले एलिमेंट जर q, p g मध्ये भेटत असेल, असं हीच एलिमेंट लावत असेल, तर त्यावेळेला आपण म्हणू शकतो f and g are inverse functions. एकमेकांचे काय आहेत, ओके, f and g are said to be inverse of each other. दोन्ही एकमेकांचे इनवर्स आहेत असं म्हणू शकतो. समजते का मी काय सांगायला लागलोय? ओके, ओके, एकदम इझी आहे. डोमेन आणि कोडोमेन इंटरचेंज होत आहे फंक्शन डिफाईन साठी. एलिमेंट्स रिव्हर्स होतात. p, q एफ मध्ये असेल तर त्याच्या इनवर्स फंक्शन मध्ये q, p असते. ओके, त्याला डिनोटेशन कसं वापरायचं, डिनोटेशन लिहूया. ओके, हे पुसतो, हे समजण्यासाठी लिहिलंय. ओके, इनवर्स फंक्शनला लिहायचं कसं बघा. ओके, इनवर्स ऑफ फंक्शन एफ ऑफ एक्स किंवा g of x is denoted by, g of x ला कसं लिहिता येतं, f इनवर्स ऑफ x, म्हणजेच f रेज टू -1 ऑफ x लिहायचा. f इनवर्स ऑफ x म्हणायचं. याला कसं वाचायचं बघा, f इनवर्स ऑफ x. ओके, g ऑफ x ला मी f इनवर्स ऑफ x लिहिलंय कारण का g हा f चा इनवर्स फंक्शन आहे. त्यामुळं and f of x is denoted by okay, कसं लिहिणार, f of x is denoted by similarly g inverse of x. ओके, प्रत्येक बघा एकमेकांचे इनवर्स आहेत म्हणून लिहिलंय आपण वर, त्यामुळेच काय होतंय, g of x ला f इनवर्स ऑफ x लिहिता येतं, f of x ला g इनवर्स ऑफ x लिहिता येतं. सिंपली ऍज अ बोलायचं झालं तर f of x चं इनवर्स फंक्शन कसं लिहिणार आपण, इनवर्स फंक्शन इज f इनवर्स ऑफ x असणार. कळतंय का, इनवर्स -1 रेज टू -1 लिहायचं. लक्षात येते का बघा. ओके, कळतंय तुम्हाला हे. ओके, डेफिनेशन आणि डिनोटेशन कळालं असेल तर पुढे जाणार आहे. कळतंय का मित्रांनो? हो सर. ओके, यशराज लक्ष आहे ना? हो सर. ओके, गुड. नोट लिहूया आपण. ओके, नोट, फर्स्ट नोट बघा, इझी आहे. फर्स्ट नोट जे लिहिणार आहे, द इनवर्स ऑफ बायजेक्शन फंक्शन. बायजेक्शन म्हणजे सांगितलंय तुम्हाला, बायजेक्शन फंक्शन इज युनिक. त्याचा अर्थ काय होत आहे, कोणाला सांगता येईल का? म्हणजेच काय, बायजेक्शन फंक्शनचा इनवर्स काढला तर युनिक असते, म्हणजे एका फंक्शनचं इनवर्स एकच असते. म्हणजे एका फंक्शनचे 2 इनवर्स फंक्शन येऊ शकत नाही. प्रत्येका एका फंक्शनचं इनवर्स काय असते मित्रांनो, एकच असते. लक्षात येते का, f चा इनवर्स f इनवर्स ऑफ x एकच असणार आहे, त्याच्यात तो एकाच फंक्शनचे 2 इनवर्स येत नाही. कळतंय ना, त्या नोटचं मीनिंग आहे. सेकंड नोट, ओके, इनवर्स
inverse of even function is not defined. even function म्हणजे काय अर्जुन, माहित आहे ना? यशराज किंवा अर्जुन सांगा, येते का? इवन फंक्शन अभिलाषा शिकलोय ना आपण इवन फंक्शन. ओके, मी सांगू का? हा सर. ओके, इवन फंक्शन म्हणजे आठवायला पाहिजे होतं तुम्हाला. समजा एखाद्या फंक्शन मध्ये एफ ऑफ मायनस एक्स टाकलो, एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स टाकलो तरी सुद्धा एफ ऑफ एक्स येत असेल तर त्याला इवन फंक्शन म्हणतो आपण. आठवते का बघा? आणि जर एफ ऑफ मायनस एक्स टाकल्यावर जर मायनस एफ ऑफ एक्स येत असेल तर त्याला ऑड फंक्शन म्हणतात. समजते का हे? हो सर. ओके, यशराज आणि अर्जुन कळते का हे? हो सर. ओके, ना शिकलोय बघा आपण हे. मग इवन फंक्शन जे असतात एफ ऑफ मायनस एक्स व्हॅल्यू एफ ऑफ एक्स येते, असे सगळे फंक्शन्स आहे त्या फंक्शनचे इनवर्स काढताच येत नाहीत. ओके, इनवर्स नॉट डिफाइंड आहे. ओके, पुढे जाऊया आपण. नेक्स्ट याला प्रॉपर्टीज शिकूया त्याचे. प्रॉपर्टीज ऑफ अ इनवर्स फंक्शन. properties of inverse function. ओके, जे प्रॉपर्टीज बघा. फर्स्ट वन जे तुम्हाला माहित आहे त्याच्याच रिलेटेडच्या कन्सेप्ट इथं डिस्कस करणार आहे. ओके, इथं आपल्याला दोन इनवर्स फंक्शनचे म्हणजेच एक फंक्शन आणि त्याचं इनवर्स फंक्शनचं ग्राफ काढायचं आहे आणि ते कसं आहे ते ऑब्झर्व करायचं आहे. ओके, लक्षात येते? एक फंक्शन आणि त्याचं इनवर्स फंक्शन या दोघांचा ग्राफ ड्रॉ करून काय पॅटर्न येते ते बघायचं आहे. ओके, मी इथे एक स्टेटमेंट ऍड करतो. द ग्राफ्स ऑफ एफ अँड जी आर. एफ अँड जी दोन्ही एकमेकांचे इनवर्स आहेत तुम्हाला माहित आहे. आर दी मिरर इमेजेस okay, in the line y is equal to x. ओके, याचा अर्थ काय? y is equal to x जे आहे लाईन ते मिरर सारखं काम करते आणि एफ अँड जी चे एकमेकांचे इमेजेस सारखं त्यांचे ग्राफ्स येतात. जर एफ अँड जी इनवर्स फंक्शन्स असतील तर. ओके, इथे एफ अँड जी इनवर्स फंक्शन आहेत एकमेकांचे असं बोललोय आपण, त्यामुळे हे सिम्बॉल्स वापरले. दोन्ही फंक्शन आणि इनवर्स फंक्शन यांचे जे ग्राफ काढता तुम्ही ते एकमेकांचे मिरर इमेजेस असतात विथ रिस्पेक्ट टू दी वाय इज इक्वल टू एक्स. त्याचं एखादं एक्झाम्पल बघूया. सपोज मी घेतलो इफ एफ ऑफ एक्स घेऊया. ओके, एफ ऑफ एक्स ला ए रेस टू एक्स किंवा ई रेस टू एक्स घेतलं तरी चालेल मला. ई रेस टू एक्स घेऊया अँड जी ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स घेऊया. ओके, लॉग एक्स इथं बेस लिहिलं नाही म्हणजे ई आहे. आणि हे दोन्ही फंक्शन्स मित्रांनो एकमेकांचे इनवर्स फंक्शन्स आहेत. काय ते दोन्ही फंक्शन्स एकमेकांचे इनवर्स फंक्शन्स आहेत आणि ते इनवर्स फंक्शन फाइंड करायचं कसं ते प्रॉपर्टीज झाल्यावर मी घेणार आहे. थोड्या वेळासाठी हे दोन्ही एकमेकांचे इनवर्स आहेत लक्षात ठेवा. कसं आहेत ते मी प्रूव्ह करतो थोडं. ते आधी करायला पाहिजे होतं पण मला प्रॉपर्टीज घेऊन एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत त्यामुळं, कारण का मला सगळंच इक्वेट करता येते, प्रत्येक वेळेला ग्राफ समजवता येते म्हणून ना. ठीक आहे, बघा हे दोन फंक्शन्स घेतले. दोन्ही फंक्शनचं आपण काय काढून बघूया? ग्राफ काढून बघूया. त्याची ग्राफ तुम्हाला काढता येते का? आठवते का ग्राफ कसं काढायचं असतंय? कोणाला येत असेल तर काढून फोटो काढून सेंड करा बघू. एकाच ग्राफ मध्ये ई रेस टू एक्स पण काढा आणि लॉग एक्स विथ बेस ई पण काढा. मी 2 मिनिटं वेळ देतो.
आपण काढलेला आहे एलिमेंटरी ग्राफ्स मध्ये. काढा लागलाय ना मित्रांनो? येईल काय काढता? किंवा मागचे नोट्स आहेत का तुमच्याकडे? असलं तर त्याच्यात पण बघितलं तर चालतंय, येत नसेल तर. इझी आहे काढायला, असं काय फार अवघड नाही. काढून दाखवू का कसं काढायचं असते? परत एकदा रिवाइज करू का? काहीच बोलत नाही तुम्ही. अभिलाषा काढा लागलाय का तुम्ही ग्राफ? हो सर. ओके. अर्जुन तुम्ही? यशराज? नाही सर. ओके. आठवतंय का यशराज कुठं शिकलोय का आपण हे? ओके बघा, मी सिंपली एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. लॉग वगैरे शिकले आपण, तिथलंच कन्सेप्ट यूज करून आपण याला ग्राफ काढू शकतो इथं. ओके. आणि डायरेक्ट लक्षात असेल तर चांगलीच गोष्ट आहे. ई ची व्हॅल्यू किती असते ते तर माहिती आहे का? ई ची व्हॅल्यू सांगा बघू अप्रॉक्सिमेटली. टू 2.71 असते. ओके. नाव त्याचं ग्राफ्स कसं येतात, कसं काढायचे असतात ते बघा. ई रेस टू एक्स कसं काढणार? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स आहे. एक्सच्या ठिकाणी 0 टाका. एक्स 0 टाकल्यावर एफ ऑफ एक्स किती येत आहे? एफ ऑफ एक्स म्हणजेच वाय ना. वाय किती येत आहे बघा? ई रेस टू एक्स. एक्सच्या ठिकाणी 0 टाकल्यावर ई रेस टू 0 1 येत आहे. ओके. ना सपोज एक्स इज इक्वल टू 1 घेतलं तर किती येत आहे? वाय इज इक्वल टू 2.71 वगैरे येत आहे. तसंच एक्स इज इक्वल टू -1 टाकल्यावर वाय इज इक्वल टू 1/2.71 वगैरे येत आहे. म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यूज टाकल्यावर स्मॉल स्मॉल होत जाते, पॉझिटिव्ह व्हॅल्यूज टाकल्यावर इन्क्रीज होत जाणार. ओके ना. आणि 0 टाकल्यावर 1 येत आहे. एक्स इज इक्वल टू 0 टाकल्यावर 1 येत आहे, म्हणजे इथं पॉईंट आला हा 0,1. ओके ना. मग पॉझिटिव्ह व्हॅल्यूजला ग्राफ इन्क्रीज होत जाते अशा पद्धतीनं, आणि निगेटिव्ह व्हॅल्यूजना ग्राफ काय होत आहे? डिक्रीज होत आहे. असं ते अशा पद्धतीचा ग्राफ येत आहे ई रेस टू एक्सचा. हे ई रेस टू एक्सचा ग्राफ आहे. तसंच ग्राफ काढायचं मला लॉग एक्सचं. ते कसं काढता येतं बघा. जी ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स विथ अ बेस ई. ओके. त्याला पण इज इक्वल टू वाय घ्या. इथं पण एक्स इज इक्वल टू 0 टाकूया. एक्स 0 टाकल्यावर हे नॉट डिफाईन्ड येत आहे आय थिंक. ओके. त्यामुळं 0 टाकू शकत नाही. 0ला आन्सरच भेटत नाही वायचा, त्यामुळं ओके चेंज करूया, दुसरं टाकूया. एक्स इज इक्वल टू 1 टाकूया. एक्स इज इक्वल टू 1 टाकल्यावर वाय किती येत आहे सांगा? वाय इज इक्वल टू लॉग 1. लॉग 1 ची व्हॅल्यू किती? हे तर बोला. लॉग 1 ची व्हॅल्यू किती येत आहे? 0 येत आहे. आठवत नाही, तुम्ही अभ्यास करत नाही वाटतं. ओके. लॉग 1 ची व्हॅल्यू काय येत आहे? 0 येत आहे. इथं किती वेळा वापरला याला? ओके. नाव एक्स इज इक्वल टू पुढं नेक्स्ट व्हॅल्यू टाकूया. काय? सपोज एक्स इज इक्वल टू ई टाकलो. ई म्हणजे 2 पॉईंट समथिंग आहे. तर वाय इज इक्वल टू किती येत आहे बघा? लॉग ई विथ बेस ई म्हणजे 1 येणार. ओके. नाव ठीक आहे. मग तसंच इथे एक्स ची व्हॅल्यू निगेटिव्ह टाकलं तर लॉग नॉट डिफाईन्ड होत आहे.
कारण एक्स ची व्हॅल्यू ऑलवेज ग्रेटर दॅन 0 पाहिजे इथं, अदरवाईज नॉट डिफाईन येते. एक्स इज ग्रेटर दॅन 0 पाहिजे, लक्षात ठेवा ना. त्यामुळे निगेटिव्ह व्हॅल्यूज टाकू शकत नाही, आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यूज टाकले पाहिजेत. ओके ना. आता मी 1 पेक्षा स्मॉल व्हॅल्यू टाकतो. 1 पेक्षा स्मॉल टाकलं तर काय येते सांगतो तुम्हाला. जर 1 पेक्षा स्मॉल व्हॅल्यू टाकलं तर बघा, एक्स इज इक्वल टू सपोज 1/e टाकूया, तर वाय किती येत आहे, लॉग 1/e. त्याचं कसं लिहिता येते, लॉग ई रेस टू -1 लिहिता येते. जे एक्सपोनंट आहे त्याला मल्टिपल मध्ये लिहिता येते इंटू लॉग ई. लॉग ई ची व्हॅल्यू 1 असते, -1 इंटू 1 -1 येते. ओके ठीक आहे. बघा, ज्या वेळेला तुम्ही काय करताय, 1 पेक्षा स्मॉल व्हॅल्यू टाका लागलाय, त्यावेळेला तुमचं ओके वाय ची व्हॅल्यू जे आहे ते निगेटिव्ह येता लागले. ओके ठीक आहे. इथं वाय काय आलंय 1 0. त्याच्यासाठी ग्राफ काढतो. क्रॉसिंग व्हावं लागलंय 1,0. पॉईंट कुठं आहे, x1 टाकल्यावर y 0 येते, इथं पॉईंट येत आहे. ओके ह्या पॉईंटला इथं लिहूया 1,0. ओके जर 1 पेक्षा स्मॉल व्हॅल्यू टाकल्यावर ते इकडं निगेटिव्ह डिग्रीज व्हावं लागले ग्राफ. ओके आणि 1 पेक्षा मोठे टाकल्यावर अशा पद्धतीने इन्क्रीज होत आहे. ओके आता हे ग्राफ आलाय तुमचा लॉग एक्सचा, लॉग एक्स विथ अ बेस ई. ओके आता इथं बघा y इज इक्वल टू एक्स लाईन काढतो. बघा आहे का, दोन्ही एकमेकांचे इमेज दिसतात का. ओके ओके मिरर इमेज दिसतात. आणि तुम्हाला अजून डिटेल, मी इथं कमी पॉइंट्स घेतलेत, 3 घेतलेत. डिटेल पाहिजे असेल तर एलिमेंटरी ग्राफ ऑफ फंक्शन्स मध्ये जावा. मी भरपूर पॉइंट्स घेऊन ग्राफ ड्रॉ केलेला. ओके क्लिअरली कळेल तुम्हाला. ओके म्हणजेच काय, इनव्हर्स फंक्शनचे जे ग्राफ्स आहेत ते एकमेकांचे काय येतात, ओके मिरर इमेजेस येतात विथ रिस्पेक्ट टू y इज इक्वल टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू दी लाईन y इज इक्वल टू एक्स च्या रिलेटेड. ओके हेच सांगायचं होतं मला. ओके नेक्स्ट पुढे जाऊया. नॉर्मली या ग्राफ बद्दल इथं वाटल्यास नोट करतो. नॉर्मली शब्द वापरतो. चला नॉर्मली मला काय लिहायचं बघा, पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन जे असतात, पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ एफ अँड एफ इनवर्स. म्हणजे एक फंक्शन एफ आणि त्याचं इनवर्स फंक्शन या दोघांचे जर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असतील तर ते कुठं असतात, lie on the straight line, lie on the straight line and that line is y is equal to x. जर फंक्शन आणि इनवर्स फंक्शनचे इंटरसेक्शन पॉइंट्स असतील तर ते y इज इक्वल टू एक्स वरच असतात इंटरसेक्शनचे पॉइंट्स सगळे. लक्षात येते का बघा. ओके दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी फंक्शन आणि इनवर्स फंक्शन इंटरसेक्ट होत नाहीत, फक्त कुठे इंटरसेक्ट होतात तर y इज इक्वल टू एक्स लाईनवर इंटरसेक्ट होतात. ओके हे गोष्ट लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. नाव आणि काही फंक्शन्स असं आहेत की एकमेकांना इंटरसेक्टच करत नाहीत. ओके लक्षात आहे, इंटरसेक्ट झाले तर असं गोष्ट आहे. ओके इथं वरचं फंक्शन बघू शकता तुम्ही, लॉग आणि ई रेस टू एक्स जे घेतलं होतं आपण, हे दोन्ही कुठंच इंटरसेक्ट झाले नाहीत. जर होत असतील तर असं ते कन्सेप्ट आहे, होत असतील तर कुठं होतात, ओके वाय इज इक्वल टू एक्स वर होतात. फॉर एक्झाम्पल त्याचं पण एक एक्झाम्पल द्या म्हटलं तर देऊ शकतो मी. इंटरसेक्शनचं एक एक्झाम्पल हेच वरचं जे लॉगचं शिकलंय त्याच्यासाठीच लिहूया. समजा एक्झाम्पल मी असं घेतलं, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जनरल फंक्शन घेतो वाटल्यास ए रेस टू एक्स अँड जी ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स विथ अ बेस ए असं घेतो. आणि ए काय घेतो बघा, 0 लेस दॅन ए लेस दॅन 1 घेतो. म्हणजेच ई जे घेतलं होतं वरच्या एक्झाम्पल मध्ये, ई म्हणजे 1 पेक्षा मोठं होतं. ओके लक्षात येत आहे. इथं मी ए काय घेतलंय, 1 पेक्षा स्मॉल घेतलं. मग त्याचं ग्राफ वेगळं येत आहे मित्रांनो. त्याचं ग्राफ कसं येतात मी डायरेक्टली सांगतो. डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही एलिमेंटरी ग्राफ्स मध्ये जाऊन चेक करू शकता. ओके याचे ग्राफ्स कसे येतात मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन करतो.
बघा तुम्ही x इज इक्वल टू व्हॅल्यू टाकून y इज इक्वल टू व्हॅल्यू टाकून सॉल्व्ह करून बघू शकताय ग्राफ असंच येत आहे का सोपं आहे ते बघायचं. ओके इनपुट द्यायचं आउटपुट काय भेटतंय बघायचं. ओके समजा हे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए रेस टू एक्स आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं एक्स इज इक्वल टू 1 टाकलं तर किती येतं बघा. एफ ऑफ एक्स मध्ये एक्स इज इक्वल टू 1 टाकल्यावर किती येत आहे ए रेस टू 1 येणार ए येत आहे. मग ठीक आहे 0 टाका एफ ऑफ एक्स साठी एक्स 0 टाकूया. एक्स 0 टाकलं तर इथं वाय काय येत आहे ए रेस टू 0 म्हणजे 1 येणार 0,1 पॉईंट येत आहे याचा. आणि इथं पण बघा एक्स इज इक्वल टू जर मी इथं 1 टाकलो तर इथं वाय काय भेटतंय वाय इज इक्वल टू 0 भेटतंय. म्हणजेच एका फंक्शनचं ओके लक्षात येतं बघा. समजा मी एफ ऑफ एक्स काढतो आधी ओके नंतर आपण जी ऑफ एक्स काढूया. एफ ऑफ एक्सचा ग्राफ कसं होतो 0,1 ला हे होणार म्हणजे इथं पॉइंट असते 0,1 आणि हे असे व्हॅल्यूज येतात. असं फंक्शन येतं ओके. आणि लॉग एक्सचं विथ बेस ए अँड दॅट ए इज लेस दॅन 1 असेल तर त्याचा ग्राफ कसं येतो बघा. त्याचा ग्राफ असं येतो अशा पद्धतीने हे ग्राफ येतात. आणि जर आपण y इज इक्वल टू एक्स काढलो तर ते इथनं जात आहे. अशा पद्धतीने ग्राफ्स येतात त्याचे. हे झाला ए रेस टू एक्स आणि हे झालं लॉग एक्स विथ अ बेस ए. ओके जर ए स्मॉलर दॅन 1 असेल तर ह्या केससाठी सोडावं लागलं होतं. आणि हे लाईन आहे y इज इक्वल टू एक्स. इंटरसेक्शन पॉईंट इथं येत आहे आणि ते इंटरसेक्शन पॉईंट काय येत आहे तर ते 1,1 येतं. ओके ना म्हणजेच थोडस ग्राफ हे अजून चांगलं काढायला पाहिजे होतं. थोडस वेगळं मी एक मिनिट मी ट्राय करतो याच्यापेक्षा थोडं वेगळं काढायचं व्यवस्थित काढायचं. थोडस चुकीचं वाटतंय मला अजून मोर करेक्ट करता येते मला. कसं करता येईल बघूया. Okay. And ओके अशा पद्धतीचं हे ग्राफ येणार. का मी ते खोडून असं काढलो ते पण सांगू इच्छितो. हे जे पॉइंट आहे 1,1 म्हणजे इथं इंटरसेक्टिंग पॉइंटचं दोघांचं हे यायला पाहिजे. ठीक आहे तेवढं जवळ न्यायची गरज नाही त्या लाईनला. आपल्याला हे माहित आहे तुम्हाला हे अप्रोच करतात असं लाईन्स हे अप्रोच करतात ऍक्सिसला. अशा पद्धतीचं हे लाईन येत आहे y इज इक्वल टू एक्सचं लाईन. ओके ना इंटरसेक्शनचं पॉइंट भेटलंय तुम्हाला. हे तुमचा इंटरसेक्शन पॉइंट आहे. ठीक आहे अशा पद्धतीचं इनव्हर्स फंक्शनचे इंटरसेक्टिंग पॉइंट्स आले तर ते कुठे येतात y इज इक्वल टू एक्स वर येतात. ही गोष्ट लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके पुढे अजून डिटेलमध्ये शिकूया आपण आपल्याला कळेल ते ना. म्हणजेच काही ऍक्च्युली ग्राफ्स काढायचे आहेत आपल्याला काढलं की आपल्याला लक्षात येईल की y इज इक्वल टू एक्स वर येतात ना. आणि कन्सेप्ट काय सांगते आता इथून थोडा इंटरसेक्शनचे पॉइंट्स काढा म्हटले एफ आणि एफ इनव्हर्स मध्ये तर काय करणार आपण. ओके असं लिहू शकतो एक पॉइंट मी लिहू शकतो. इट मस्ट बी नीडेड it must be needed काय needed that f of x and f inverse of x. ओके हे जे दोन्ही फंक्शन्स आहेत मे इंटरसेक्ट. जर हे इंटरसेक्ट होत असतील तर कुठं होणार मे इंटरसेक्ट. ओके अदरवाइज ओके मे इंटरसेक्ट अदरवाइज ऑल्सो. त्याचा अर्थ असं होत आहे अदरवाइज ऑल्सो. जर ते इंटरसेक्ट पण होऊ शकतात आणि होणार पण नाही काही केसमध्ये मे इंटरसेक्ट म्हटलंय. जर मे इंटरसेक्ट झालेच
तर ते y इज इक्वल टू एक्स वर होत आहे. ओके, आणि काही फंक्शन्स आहेत ते इंटरसेक्ट होणारच नाहीत कुठं, लक्षात येत आहे. ओके, दोघांच्यात फरक कळतंय का? दोन केसेस आहेत, इंटरसेक्ट होतात काही फंक्शन्स, काही होत नाहीत. झाले इंटरसेक्शन तर त्यांचं y इज इक्वल टू एक्स येत आहे. असं कन्सेप्ट आहे. समजलं का तुम्हाला हे? ओके, हो सर. दोन नोट झाले. थर्ड नोट घेऊया. थर्ड नोट बघा, आता कंपोजिट फंक्शन्स बद्दल बोलू. जनरली तुम्हाला माहित आहे आपण हे शिकून आलोय. इन जनरल जर आज तुम्ही वाचला असेल प्रॉपर्टी तर कळालं असेल, एफ कंपोजिट जी इज एफ कंपोजिट जी अँड जी कंपोजिट एफ हे दोन्ही इक्वल असतात का? आर नॉट इक्वल. तिथे लिहिलंय बघा, नॉट कम्युटेटिव्ह म्हणून लिहिलंय बघा. ओके, प्रॉपर्टीज ऑफ कंपोजिट फंक्शन मध्ये पहिलं किंवा दुसरं प्रॉपर्टी मी काय लिहिलंय, कंपोजिट फंक्शन्स आर नॉट ओके कम्युटेटिव्ह. म्हणजेच काय, एफ कंपोजिट सी आणि जी कंपोजिट एफ हे जनरली आपण इक्वल म्हणता येत नाही. ओके, जर मग याच्याबद्दल काय बोलायचं इनव्हर्स मध्ये, बट काही केसमध्ये, कुठल्या टाईपच्या केसमध्ये बघा, इफ एफ अँड जी आर इनवर्स फंक्शन्स ऑफ ईच अदर, जर हे दोन्ही इनवर्स ऑफ ईच अदर असतील, इफ एफ अँड जी आर इनवर्स ऑफ ईच अदर, इनवर्स ऑफ ईच अदर, then each other लिहायचं होतं, सॉरी मध्ये each other, then f composite g is equal to g composite f. लक्षात येते का बघा, f आणि g हे दोन्ही एकमेकांचे इनव्हर्स फंक्शन्स असतील तर मात्र कंपोजिट फंक्शन्स कम्युटेटिव्ह होत आहे त्यांच्यामधलं. ओके, f composite g is equal to g composite f येत आहे जर f and g आर इनवर्स ऑफ ईच अदर असतील तर. समजतंय का बघा, इनवर्स असतील तर मात्र ते एकमेकांचे काय येतात, कंपोजिट येतात. त्याचं एक एक्झाम्पल वाटल्यास इथं बोलूया. त्याच्यासाठी एक एक्झाम्पल बोलतो बघा. सपोज वरचंच एक्झाम्पल घेतलं आपण, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स अँड जी ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स विथ अ बेस ई घेतलं होतं. ओके, ह्या दोघांना मी इनवर्स म्हटलं होतं. मग इनवर्स म्हणजे कंपोजिट फंक्शन सेम यायला पाहिजे, ते येतात का बघूया. एफ कंपोजिट जी ऑफ एक्स. ओके, म्हणजेच एफ ऑफ जी ऑफ एक्स. ओके, किती सोपं आहे फाइंड करायचं. जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू टाका, लॉग एक्स विथ अ बेस ई. मग आता इथं एक्स म्हणजेच लॉग एक्स आहे, एफ ऑफ एक्सच्या फंक्शन मध्ये टाका, ई रेस टू लॉग एक्स विथ अ बेस ई. मग असं असेल तर प्रॉपर्टी माहिती आहे लॉगचं, ई आणि लॉग हे दोन्ही कॅन्सल होतात कारण इथलं एक्सपोनेन्शियल बेस पण ई आहे, लॉगचा पण बेस ई आहे, त्यामुळं आन्सर येतं एक्स. एफ कंपोजिट जी ऑफ एक्स किती आलाय, एक्स आलाय. सिमिलरली तुम्ही हे फाइंड करा बघू, जी कंपोजिट एफ ऑफ एक्स फाइंड करा. मी जसं वर केलंय तसंच बघून तुम्ही जी कंपोजिट एफ ऑफ एक्स फाइंड करा आणि किती येत आहे सांगा मला.